भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये 26 जुलै रोजी एक तक्रार प्राप्त झाली आणि त्याच्यामध्ये एक मुलगी मिसिंग असल्याचं आम्हाला कळवण्यात आलेलं होतं। पोलीस त्या ठिकाणी लगेच पोहोचले। रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीमधील 2 जुळ्या बहिणीपैकी एका बहिणीचं अपहरण झालेलं आहे असं आमच्या जेव्हा लक्षात आलं, त्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन, आंबेगाव पोलीस स्टेशन, सहकारनगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनचे सर्व डीबीचे प्रभारी त्या ठिकाणी आले आणि आम्ही शोध मोहीम चालू केली। एक फुटेज आम्हाला कात्रज चौकामध्ये प्राप्त झालं आणि त्या फुटेजच्या आधाराने आम्हाला त्याचा माग काढत आम्ही पुणे स्टेशन पर्यंत पोहोचलो। साधारणपणे 140 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग आम्हाला या संदर्भात झालेला होता। सगळे फुटेज ब्लर आलेले होते, मात्र पुणे स्टेशनवरील आम्हाला फुटेज एकदम क्लिअर मिळालं। त्याच्या आधारानं आमच्या क्राईमच्या लोकांनी सगळीकडे तो फोटो सर्क्युलेट केला। त्यानंतर सोलापूरमधील एका कॉन्स्टेबलनी आम्हाला कळवलं की त्याचा चेहरा तो रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे। नंतर त्याच्याकडून उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधल्या एलसीबीच्या पथकाकडे आम्ही संपर्क केला आणि त्यांनी त्याला आयडेंटिफाय केलं। धाराशिव एलसीबीचा कर्मचारी समाधान वाघमारे याची या प्रकरणामध्ये आम्हाला खूपच मोठी मदत झाली आणि या ठिकाणी एसीपी राहुल आवारे, पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी सुद्धा संपूर्णतः अनालिसिस करून सगळ्या तांत्रिक पुराव्याच्या आधारावरती त्या मुलीला धाराशिव जिल्ह्यामधून ताब्यात घेतलं। साधारणपणे 5 लोकांचा इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये आहे आणि या मुलीला या ठिकाणून किडनॅप करून भीक मागण्यासाठी त्याचा वापर ते करणार होते असं आतापर्यंत चौकशीमध्ये समजलेलं आहे। आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे, त्यांचं पूर्ण इंट्रोगेशन चालू आहे। अशा प्रकारचे त्यांनी कुठं गुन्हे केलेले असतील तर त्यांच्यावरती मोकासारखी मोठी कारवाई सुद्धा करण्याचा पुणे पोलिसांचा विचार आहे। आता आम्ही कारण ते 1 वर्षापासून याची रेकी करत होते की यांना जुळी बहीण आहे, या 2 मुलीपैकी एका मुलीला घेऊन जायचं असं त्यांची